फाल्गुन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा, होळी पौर्णिमा, फाल्गुनोत्सव अशा बऱ्याच नावाने ओळखले जाते। नमस्कार, मी प्रियंका, तुम्हाला होळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। हिंदू सण साजरा करताना मागे पौराणिक त्यापाठोपाठ वैज्ञानिक कारण सुद्धा दडलेले आहे। मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगत असते, त्याचे महत्व आज आपण जाणून घेऊ। तर पौराणिक मान्यतेनुसार होलिका दहन म्हणजे भक्त प्रल्हाद आणि त्यांची आत्या होलिका ही कथा, तर दुसरी म्हणजे रंग खेळताना राधाकृष्णाच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण रंग खेळतो, हे तर सगळ्यांना माहितीच आहे। पण होलिका दहन का होते आणि रंग आपण का खेळतो याची वैज्ञानिक कारणे सुद्धा आज आपण जाणून घेऊया। संक्रांतीनंतर तिळतिळ दिवस मोठा होतो आणि होळी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे वसंत ऋतू चालू झाला की थंडी पूर्णतः संपते आणि गरमीला सुरुवात होते। अचानक होणाऱ्या गरमीमुळे बऱ्याच जणांच्या तब्येती खराब होतात। पण जेव्हा होलिका दहन करतो, होळी जाळतो, त्या होळीच्या आगेतून येणारी गरमी, जी आपल्या शरीराला गरमी जाणवते, त्या उष्णतेतून आपल्या आजूबाजूला असणारे बॅक्टेरिया मरण पावतात। त्यामुळे होलिका दहन हे एक सुद्धा सायंटिफिक कारण। होळीला आपण रंग का खेळतो? रंग हा आपल्या शरीराला अत्यंत महत्वाचा असतो। रंग म्हणजे मी नैसर्गिक रंग म्हणते, आताचे मिक्स कलर नाही। पुरातन काळात म्हणजे जुनी लोक हळद, पलाश, कडुलिंब, अबीर, गुलाल ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करून रंग तयार करायचे। आणि हळद, गुलाल हे आपल्या बॉडीला अत्यंत महत्वाचे असते। हळद तर फारच चांगली आणि गुलाल म्हणजे शांततेचं प्रतीक आहे। त्यामुळे होणाऱ्या रोगराईपासून आपला बचाव होतो। वसंत ऋतूचं वातावरण असल्यामुळे आपल्या शरीरात एक नॅचरली एक उदासपणा असतो किंवा आपली बॉडी तितकी ऍक्टिव्ह नसते। रंग खेळल्यामुळे आपल्या शरीराची हालचाल होते, आपल्या शरीरात थोडा जाणवतो, आनंददायी वातावरण निर्माण होते। त्यामुळे आपल्याला मनात प्रसन्नता आपोआप निर्माण होते आणि शरीरात झोप चांगली लागते। रंग खेळल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते। प्रत्येक रंगाचे वेगवेगळे महत्व आहे। जसं हळदीचं महत्व सांगितलं त्याप्रमाणे लाल रंगामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते। रंग खेळल्यामुळे शरीरावरचा तेलकटपणा, मळ हा नाहीसा होतो। त्यामुळे या गरमीपासून आपले संरक्षण होते। तर आता ह्या होळीला रंग नक्की खेळा। हॅपी होली।